ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून मानिनी नावाची कथा. मानिनी तो कॉलेजातून घरी आला. दार उघडत होतं. पुढच्याच खोलीत दाराजवळच्या खुर्चीवर ती बसली होती, तयार होऊन, सामान शेजारी ठेवून पाहुण्यासारखी. त्यानं तिच्याकडे पाहिल्या न पाहिल्यासारखं केलं. नेहमीच्या आपल्या खुर्चीवर बसून तो बुटाचे बंद सोडू लागला. डोकं दुखत होतं. मन खूप उदास होतं. कॉलेजात थिसिसचं काम काहीच झालं नव्हतं. तो विलक्षण त्रासला होता. आयुष्यालाच कंटाळून गेला होता. मी जाते. ठीक आहे. कायमची. हं, बस एवढंच. काल रात्री, आज सकाळी कमी का बोलून झाले? तेच ते बोलायचा ऐकायचा सुद्धा कंटाळा आलाय. कंटाळा काय मला नाही आला? आलाय ना, म्हणून तर जाते आहेस ना कायमची, तो म्हणाला. पण कुठे जातेस हे तरी विचारायचं. तुमच्यासाठी नाही, अमृतसाठी तरी. कुठे जातेस? अत्यंत कंटाळून तिच्याकडे न पाहता कपडे उतरवत त्याने विचारलं. तिच्याही नकळत तिनं सवयीप्रमाणे त्याच्या हाताला शर्ट पायजमा ठेवला. त्यानं तिच्याकडे टक लावून पाहिलं. तिनं आपली नजर झुकविली. तो बाथरूममध्ये गेला. आपण या अशाच आहोत. मूर्ख, महामूर्ख. एका हातानं गुंता सोडवायचा, दुसऱ्या हातानं गाठी मारायच्या. टॉवेलनं तोंड पुशीत तो म्हणाला, चहा झाला? आण. नाही, तुमचा तुम्ही करून घ्या. सॉरी. सवय वाईट असते. लगेच जडूनच जाते. एनिवे, सामान घेतलं सगळं? हां. कपडे? म्हणजे गरम कपडे? रेनकोट, छत्री, ब्लँकेट, गादी वगैरे सगळे घेतले. माझे दागिनेसुद्धा घेतलेत. स्त्रीधन आहे ते माझं. आहे तर जरूर ने हवं ते. कुठल्याही प्रकारची अडचण नको व्हायला. कॅश पण ठेव थोडी जवळ. आणि हो, तुझी सगळी सर्टिफिकेट्स मी एका लिफाफ्यात ठेवली होती. ब्राऊन लिफाफा आहे. असू दे जवळ. पण ते सगळं ऐकायला ती तिथं नव्हतीच. आत चहा करायला गेली होती. त्याच्या हातात चहा दिला. बिस्किटं समोर ठेवली. तू नाही घेत? नकोच. का? अहो का काय? प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे का? हा काय क्लास आहे? अगं, क्लासमध्ये तरी कोण उत्तर देतोय? आता विद्यार्थ्यांनाच घाबरून राहावे लागते. जाते मी. तिनं मनी बॅग उचलत म्हटलं, थांब, मी येतो. एकटी एवढं सामान कसं नेणार? एकटी कशाला? माझ्या माहेरची गाडी आत्ता येईल. खरंच की, ते लक्षातच राहत नाही. सगळं कसं असतं तुमच्या? लक्षात सगळं असतं तुमच्या. फक्त माझ्या माणसांचा मोठेपणा तुम्हाला मान्य नाही. त्यांनी केलेली मदत घ्यायला तुम्ही तयार नाही. जन्मभर मास्तरकीच करणार. हे बघ लता, लग्न करताना तुला हे सगळं ठाऊक होतं ना? आता तेच ते काय बोलतेस? माझा जीव तुटतो म्हणून बोलते. इथून पाय निघत नाही म्हणून तळमळते. मग नको जाऊस. गाडी परत पाठवून दे. तो आरामात बसत म्हणाला, तुम्हाला भांडण म्हणजे पोरखेळ वाटतो ना? तसा मला नाही वाटत. मी जाणार आहे. तुम्हा दोघांना एकदा अद्दल घडू दे. दोघं? हो, तुम्ही आणि अमृत. त्यानं बिचाऱ्यानं काय केलं? त्याला तुमचाच ओढा. खऱ्या खस्ता खाल्ल्या मी. रात्र जागरण केलं मी. पण त्याला बाबा म्हणजे सर्वस्व. त्याला माहीत आहे तू जाते आहेस ते. हो, चल माझ्याबरोबर. आपण खूप मजा करू. एक ना दोन किती समजावलं सांगितलं, पण तो तुमच्यासारखाच आहे. तुम्हाला कुठे कशाची हौस आहे? सदानकदा ती पुस्तकं, नाहीतर कॉलेजचं काम. शी, मी अगदी कंटाळून गेले आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी किती एन्जॉय करतायत. नाहीतर मी
कधी काही झोकून देऊन घेणे देणे नाहीच. नेहमी हिशेब, व्यवहार, धोरण. मला नाही आवडत अगदी तरुणपणीच म्हातारपण आल्यासारखं वागायचं. का म्हणून? लताच्या या तक्रारी जुन्याच होत्या, अलीकडे वाढत होत्या. ती खरोखरीच या सामान्य माणसाबरोबर संसार करून कंटाळून गेली होती. त्याचा साधा सरळ स्वभाव, मर्यादित महत्त्वाकांक्षा, इतर कुठल्याही गोष्टीत विशेष रस नाही, हौस नाही. त्यामुळे ती पण मागे पडत होती, एकटी पडत होती. बरोबरीच्या मैत्रिणी, बहिणी यांचं आयुष्य म्हणजे सतत चेंज होता. हौस मौज होती, धुंदी होती. दोन्ही हात पसरून जीवनाला सामोरे जाण्याची वृत्ती होती. आयुष्याचा उपभोग घेण्याची धडपड होती. त्यासाठी नाना खटपटी, लटपटी, भानगडी करायला ते कचरत नव्हते. पण इथे बाबा आपल्या जावयाला हवी तशी, हवी तेवढी मदत करायला तयार असून, त्याला परदेशी पाठवायला उत्सुक असून तो ते नाकारत होता. या सगळ्या मदतीच्या मागे लताच्या माहेरच्या माणसांचा दर्प, घमेंड त्यानं अनुभवली होती. फार मोठी महत्त्वाकांक्षा जवळ नसली तरी स्वाभिमान नक्कीच होता. अहो, मी करतो खर्च. जा परदेशी जाऊन काय डॉक्टरेट वगैरे मिळवायची ती मिळवून या. लताला कित्येक फॉरेन रिटर्न्ड मुलांच्या मागण्या होत्या, पण वेडी प्रेमात पडली. आम्ही आमच्या जावयाला फॉरेनला पाठवू शकतो हे तरी लोकांना कळू दे, तिचा बाप अत्यंत आड्डतेखोरपणे म्हणाला होता. नाहीतर काय, जाऊन या. तसं तर तुमचं तुम्हाला नाहीच जमणार, आई म्हणाली. अरुणराव, मुळीच जाऊ नका. आहे काय परदेशात? एकदा यांच्या पैशानं जाल आणि जन्मभर तेच ते ऐकत बसावं लागेल. लताचा धाकटा भाऊ फटकन म्हणाला. अंकुश या घरात सगळ्यात निराळा होता. त्याला आपल्या बापाच्या पैशाचा, मोठेपणाचा मुळीच धाक नव्हता, हव्यास पण नव्हता. पण ते पोरगं अरुणला मनापासून आवडायचं. त्याच्या डोळ्यात एक पेटती ज्योत सतत जाणवायची. आपण अमृत कुठे गेलाय? अरुणनं विचारलं. ग्राउंडवर. ती आणखी काही बोलणार तोच गाडीचा हॉर्न वाजला. अंकुश उड्या मारतच जिना चढला. ताईची तयारी बघून म्हणाला, वा, गुड. मला वाटलं होतं आतापर्यंत 4 वेळा घर सोडून यायला निघालीस तशीच आता पण तयारी असणार लुटूपुटीची. बरं, सामान उचलायला लाग. आणि तो ड्रायव्हर का नाही आला सामान उचलायला? म्हणता लतानं गॅलरीतून हाक मारली. अहो जोगदेव, वर या, सामान न्यायचंय. इकडे. अंकुश अरुणला म्हणाला. गुड लक. नाव यू आर फ्री बर्ड. मजा करा. एक कटकट जाते त्याच्या बोलण्याची, डोळे मिचकावण्याची आणि जणू तोच कोणाच्या कचाट्यातून सुटलाय अशा आनंदी वागण्याची अरुणला मजा वाटली. तो मोकळेपणानं हसला. नवऱ्याला हसताना पाहून लताचं डोकंच फिरलं. एवढा कसला आनंद झालाय? मी जाते म्हणून? येस, काय हरकत आहे? अरुण बोलायच्या आधी अंकुश म्हणाला. अमृतला यावंसं वाटलं तर पाठवा मात्र. बापाचं फार प्रेम वाटतं ना. राहू दे 4 दिवस, मग कळेल त्याला आई नसली म्हणजे काय होतं ते, लता म्हणाली. आणि त्याला काही कधी वाटलंच नाही, आईची किंमत कळलीच नाही तर मुळीच पाठवू नका, अंकुश नाटकीपणानं म्हणाला. अंकुश, कधीतरी सिरियसली वागत जा की. ओके, असं म्हणत तो एक बॅग घेऊन खाली निघून गेला. जाते हां, जपून राहा. उगाच रात्री बेरात्री कुठे म्हणजे पार्ट्या पुरे की. तुमचे ते जुनाट परंपरागत विचार इथेच सोडून जाते. त्यांचा ससेमेरा नकोय मागे. आय वॉन्ट टू एन्जॉय माय लाईफ.
अमृतला सांभाळा. तशी मी गावातच आहे म्हणा. हां. अमृत ग्राउंडवरून आला. अरुण खूप अस्वस्थ होता. या 8 वर्षाच्या मुलाला सांभाळायची, त्याच्या जेवणा खाण्याची जबाबदारी येऊन पडली होती. आईशिवाय तो कसा राहणार होता कोण जाणे. बाबा, आई कुठं आहे? आल्या आल्या त्यानं विचारलं. ती तुझ्या आजोबांकडे गेली आहे. तो मुद्दामच अगदी सहजपणे म्हणाला. बाबा, मग आपण जेवायचं कुठे? घरीच जेवूया. आईनं तुझ्यासाठी मस्तपैकी तुझ्या आवडीचा स्वयंपाक करून ठेवलाय. जा, हातपाय धुवून ये. अरुण स्वयंपाकघरात गेला. लताशिवाय ते लहानसं घर उदास बापुडवानं होऊन गेलं होतं. तिची गडबड, तिच्याशी भांडणं, तिचा राग, तिचं गुणगुणणं, सगळं या घराच्या भिंतींना सवयीचं झालं होतं. खरं तर आपल्या दोघांचं का पटू नये हेच त्याला कळत नव्हतं. आई, वाढ, भूक लागली. अमृत सवयीनं ओरडला. लतानं काहीच केलं नव्हतं. ती रिकामी भांडी, अमृतची भूक आणि मनात भरून राहिलेलं पोरकेपण यामुळे तो अगदी गोंधळून गेला. बाबा, चला ना जेवायला. अमृत, आपण आज बाहेर हॉटेलात जाऊया का जेवायला? हो, मज्जा. अमृत खुश झाला. पण रोज हॉटेलात जाऊन जेवणं अरुणला पैशानं आणि वृत्तीनं जमणारं नव्हतं. एक बाई घरगुती जेवण देतात हे कळल्यामुळे अरुण तिथे गेला. लहान 2 खोल्या, सुरेख देखणी सून आणि तिची खूप खंगलेली सासू. काकू, सकाळ संध्याकाळ 2 माणसांचा डबा हवा होता. देऊ की? तुमचा टिफिन कॅरियर घासून पोहोचवण्याची आणि नेण्याची तेवढी व्यवस्था करा म्हणजे झालं. म्हातारी सावकाश बोलत होती. तीच तर अडचण आहे. तुमच्याकडून कोणी आणून पोहोचवला डबा तर थोडेफार पैसे पण देणं जमेल. मी घेऊन येईन, सून पटकन म्हणाली. तू जाणार? नको, सासू म्हणाली. जाईन. आता प्रतिष्ठा राहिली का कुठे? सून म्हणाली आणि पटकन आत निघून गेली. या सासू सुनेचा घरंदाजपणा त्यांच्या सोशिकपणानं जरा जास्तच देखणा झाला होता. ती तरुण मुलगी डबा पोचवायला यायची. तिचं आणि अमृतचं चांगलं जमलं होतं. अरुणची तिची कधीमधी गाठ पडायची, पण ती स्वतःहून कधी बोलली नाही, डोळ्यावर करून त्याच्याकडे पाहिलं नाही. एक दिवस अरुणनं स्वतःच विचारलं, तुमचे मिस्टर काय करतात? का? तिने एकदम ताठ स्वरात विचारलं. नाही, कधी दिसले नाहीत. त्यांच्या नोकरीसाठी मला काही करता आलं तर करीन, काही उपयोग नाही, गरज पण नाही. सॉरी हं, मी चौकशी करायला नको होती. ती निघून गेली. या गरिबीत, कष्टात तिने आपला ताठा स्वाभिमान कसा छान टिकवलाय. अरुणला विलक्षण आश्चर्य वाटलं. माणसं लहान सहान गोष्टीत पड खात होती, कमीपणा पत्करत होती. तो स्वतः तरी कितीदा लाचार वागत होता. घरी आणि दारीसुद्धा. श्रीमंतांच्या मुलीशी लग्न केल्यामुळे गरिबीनं वागणं जणू बंधनकारकच ठरलं होतं. एका रविवारी संध्याकाळी अंकुश आला तेव्हा अरुणला खूप आनंद झाला. अमृतचा अभ्यास, अंघोळ, खाणं पिणं, त्याचे कपडे, शाळा, खेळ, 1 ना 2 हजार अवधानं ठेवता ठेवता अरुण थकून गेला होता. दोघांच्या संसारात हा तिसरा अवखळ तात्पुरता पाहुणा पाहून अरुणला खरंच खूप बरं वाटलं. चांगला चेंज वाटला. आज संबंध दिवस याला ठेवून घेण्याचं ठरवलं. ये अंकुश, खूप बरं झालं आलास ते. बोर झालो होतो. ताई तर आपलं स्वातंत्र्य खूप एन्जॉय करते. अमृतची आठवण येते खरी, मग त्याला ग्राउंडवर जाऊन भेटते. असं तो कधी बोलला नाही, अरुण म्हणाला. तो आपल्या आईला सिरियसली घेतच नाही.
आज आलास, खूप बरं वाटलं. अंकुश, खरं तर मी कंटाळलो आहे. घराला बाईशिवाय घरपण नाही. तुम्ही तर यार फार सेन्सिटिव्ह आहात. बरं, मी आज आलोय तुम्हाला दोघांना न्यायला जेवायला. कुठेतरी चला हो. अंकुशबरोबर अमृत आणि अरुण निघाले. अमृत भलताच खुश होता. मामानं फक्त आपल्याशीच बोलावं म्हणून तो त्याच्या नि बाबांच्या मध्ये चालत होता. अरुण वाटेनं जात असताना गोंधळून गेला होता. ही वाट त्याला माहीत होती. त्या घराशी अंकुश थांबल्यावर अरुणानं चकित होऊन विचारलं, इथे? हां, चला. पण या बाईची ही खानावळ नव्हे. त्या फक्त डबे भरून देतात. मी इथूनच आणतो डबा. माहीत आहे, म्हणूनच तुम्हाला इथे घेऊन आलो. या बसा, म्हातारी मऊ आवाजात म्हणाली. तिची ती सुंदर सून अंकुशकडे पाहून हसली. खूप भूक लागली आहे, पण ताई येईतो थांबायला हवं. घर सापडलं म्हणजे मिळवली. तिला जाम सांगून आलोय की पंचतारांकित हॉटेलात मिळणार नाही असं जेवण माझी ही अक्का करते. चला. लता येणार आहे? अरुणच्या छातीत धडधडलं. आज जवळजवळ 2 महिन्यानंतर लता दिसणार होती. हा बेफिकीर वाटणारा तरुण असा काही घाट घडवून आणेल कल्पनाही नव्हती. लता गाडीतून आली. ते लहानसं गरिबीतलं घर, अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेली म्हातारी, कामात गुंतलेली ती तरुण मुलगी. लतानं नाक मुरडलं. अंकुशला काही म्हणणार तोच अमृत येऊन तिला बिलगला. अरुणला पाहून ती हसली. तो पण खुश होऊन हसला. चला जेवायला, ती सून म्हणाली. मागच्या बाजूला शेणानं स्वच्छ सारवलेलं अंगण, केळीची पानं, रांगोळी, घडवंचीवर ठेवलेला कंदील आणि वर आकाशात चंद्राची कोर. अरुण भलताच खुश झाला. साधेपणा, शांत वातावरण, अगत्य सगळ्याच गोष्टी त्यांच्या आवडीच्या, हव्या अशा होत्या. ताई, तुम्ही इकडे बसा. अरुणच्या पानाजवळ तिनं लताला बसवलं. लताला असला फालतूपणा आवडत नव्हता, पण अंकुशला नाराज करणं शक्य नव्हतं. जराही काही बोलली असती तर सगळ्यांदेखत भांडत सुटला असता. नाहीतर आपण नवऱ्याला सोडून माहेरी येऊन राहिलो आहोत हेही सांगून टाकलं असतं. जेवणाचा बेत अगदी साधा होता. वांग्याचं भरीत, भाकरी आणि खिचडी, पापड. लताला ती चव खूप आवडली. माहेरी आल्यापासून लतानं आयुष्य उपभोगण्याचा सपाटा लावला होता. खाणं पिणं, ट्रिपा, गप्पा, विनोद, जागरणं, सिनेमा, नाटक. पण या सगळ्यांनंतर अंथरुणावर अंग टाकलं की खूप एकटं वाटायचं. अरुणची आठवण यायची. अमृतची काळजी वाटायची. आपण हट्टी आहोत हे खरं, पण अरुणनं तरी का एवढं ताणून धरायचं? पण या अन्नाची चव मात्र पंचतारांकित हॉटेलमधल्या जेवणाला पण येत नाही. सुनबाई, गरिबाघरचं गोड मानून घे हो. आज तुम्हा दोघांच्या रूपानं लक्ष्मीनारायण जेवले माझ्या घरी, म्हातारी म्हणाली. एका सामान्य दरिद्री बाईनं तिला सुनबाई म्हटलेलं आवडलं नाही. तिनं इतकी नि अशी जवळीक करावी हे तिला मुळीच पटलं नाही. ती एकदम चिडून म्हणाली, अंकुश, साऱ्या गावाला डांगोरा पिटायला नको होतास. मला असल्या फालतू समेटात इंटरेस्ट नाही. कुणाला काही कळेच ना.
एकदम का तडकली ते? अक्का, तू तू बस ना आमच्याबरोबर जेवायला, अंकुश म्हणाला. नाही भैया, या पंक्तीत तर मला जेवता येणार नाही. लता ताडकन पानावरून उठली. खाली बसा. भरल्या पानावरून उठायचं नाही. त्या तरुण सुनेचा जरबेचा आवाज ऐकताच सगळेच चकित झाले. लता गोंधळून उभी राहिली. तिनं पुढे होऊन लताचा हात धरून पानावर बसवलं. म्हणाली, धाकट्या बहिणींचं एवढंही ऐकायचं नाही. लता बसली. जेवणं पार पडली. सगळे जायला निघाले. तोच तिचा नवरा आला. तिच्या रूपाला अजिबात न शोभणारा, कुरूपात जमा होईल असा. तो येताच तिनं त्याचं पान घेतलं. जेवायला वाढलं. तिच्या नवऱ्यानं कोणाकडेही पाहिलं नाही, चौकशी केली नाही. खाली मान घालून जेवला. हात धुवून तिथेच भिंतीशी बसून राहिला. एक मिनिट हं ताई, जरा थांब रे भैया. ती इतकी शांत कशी, हसतमुख कशी? लता थक्क झाली होती. इतकं विजोड जोडपं ती आज पाहत होती. इतकी शांत बाई आजच दिसत होती. तिनं नवऱ्यापुढे पानाचं तबक ठेवलं. म्हणाली, भैया आलाय, ताई आलीये, तिचे पती आहेत, अमृत आहे. पानं लावणार का सगळ्यांसाठी? त्यानं मान हलवली. हसतच ती म्हणाली, यांच्या हातचं पान खाल्लं तर परत दुसऱ्या कोणाचं पान खावं वाटणार नाही. तिच्या नवऱ्यानं मस्त पानं तयार केली होती. बरं, निघू आम्ही? लतानं विचारलं. ती त्या बाईचा शांतपणा पाहून गलबलली. तिच्याविषयी खूप कणव दया वाटत होती. थांबा, कुंकू लावते. भैया, उद्या सकाळीच एक काम करायला हवं. सांग, काय काम आहे? कोपऱ्यावरच्या गिरणीत दळण टाकलंय, ते तेवढं आणायचंय. मी लवकर उठून मंडईत जाणार आहे. आल्यावर आणीन तर उशिरा होऊन जाईल. हल्ली खूप लोकांचे डबे भरायचे असतात. आणीन, नक्की आणीन. आणि अक्का, हे तुझ्या परवाच्या हिशेबातले पैसे राहिलेले. अंकुशनं तिच्या हातात बऱ्याचशा नोटा ठेवल्या. अक्का हसली, पण रडते असं वाटावं इतकं कारुण्य होतं त्या हसण्यात. 2 नोटा काढून घेत म्हणाली, भैया, 20 रुपयेच घेतलेत, बाकीचे असू दे तुझ्याजवळ. बरं. अंकुशनं खिशात नोटा घातल्या. ते सगळे बाहेर आले. लतानं आणलेल्या गाडीत बसले. लता म्हणाली, अंकुश, तूच चालव गाडी. सगळेजणच गप्प होते. अमृत झोपेने पेंगुळला होता. लतानं त्याला मांडीवर घेतलं. त्याचं डोकं छातीशी घेऊन थोपटत राहिली. अंकुश गाडी चालवत होता, गप्प होता. न राहून लतानं म्हटलं, तुझी बरीच ओळख दिसते. हं, विलक्षण आहे तुझी ती अक्का. कसला तो तिचा नवरा? ताई, तो मुका आहे. पानाचं दुकान आहे त्याचं. बाई गं, कशी राहते ही त्याच्या जवळ कोण जाणे. तूच बघ, कित्येक लोकांनी तिला सांगितलं याला सोड म्हणून, पण तिचं आपलं एकच. चांगला नवरा मिळायचाच होता तर देवानं ही अशी मेख का मारली? ठीक आहे, मी पण देवाचं आव्हान स्वीकारते. ती त्याची मनापासून देखभाल करते, पण राहते एकटी संन्यासिनीसारखी. कठीण आहे बाई. खरं तर किती तरुण, किती सुंदर आहे ती. लता म्हणाली. निदान सासू तरी खूप जपते तिला, अरुण म्हणाला. अरुणराव, ती तिची सासू नाहीये. नवऱ्याला घरात कोणीच आसरा दिला नाही, तेव्हा त्याच्या लहानपणापासून या बाईनंच त्याचा सांभाळ केला. म्हणून ती अक्काची सासू. छे छे,
मला तर असल्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही. अक्काचं सगळं वागणं बरोबर आहे असं नाही, पण तिच्या मनाची ताकद अजोड आहे. त्यापुढे कोणाचंही शहाणपण चालत नाही. गाडी रस्त्यानं धावत होती. प्रत्येकाच्या मनात त्या विलक्षण अक्काचा विचार होता. अरुणचं घर येताच अंकुशनं गाडी थांबवली. अरुण गाडीतून उतरला. अमृतला घेऊन लता पण उतरली. ताई, आता तू चालवतेस का? तुला रात्री ड्रायव्हिंग करायला आवडतं ना? लता बोलली नाही. अमृतला सांभाळत घराच्या पायऱ्या चढू लागली. अंकुशनं शीळ घातली. गाडी स्टार्ट करून निघून गेला. ज्योत्स्ना देवधर यांची मानिनी नावाची कथा येथे समाप्त. फिलर ज्योत्स्ना देवधर.